लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी अडचणी व थकीत हप्त्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेमधील त्रुटी व काही लाभार्थी महिलांचे थकीत हप्ते पुन्हा सुरू करण्यात यावेत या मागणीसाठी पद्मशाली सखी मंचच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. महाराष्ट्र शासनानं ई-केवायसीसाठी वारंवार मुदतवाढ दिली असली तरी अनेक महिलांना ही प्रक्रिया अचूकपणे पूर्ण करता आली नाही. परिणामी त्यांच्या खात्यातील अनुदान थांबलंय. ई-केवायसी दुरुस्तीसाठी अंगणवाडी सेविका व माही सेवा केंद्रामार्फत सुविधा उपलब्ध असल्याचं सांगितलं गेलं, मात्र प्रत्यक्षात लाभार्थींना अपेक्षित मार्गदर्शन मिळालं नसल्याचं निदर्शनास आलं. मोबाईलद्वारे ई-केवायसी दुरुस्तीची सुविधा असल्याचा दावा शासनाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात पोर्टल व्यवस्थित कार्यरत नसल्याची तक्रार महिलांनी केली आहे. आधार क्रमांक सबमिट केल्यानंतर ई-केवायसी दुरुस्ती यादीत नाव नाही असा संदेश येत असल्यानं अनेक महिलांना अडचणीचा सामना करावा लागतोय. याबाबत महिला व बालविकास कार्यालय 7 रस्ता इथे समाधानकारक मार्गदर्शन मिळत नसल्याचं समोर आलंय. यामुळे गेल्या 3-4 महिन्यापासून अनेक पात्र व गरजू महिलांचे हप्ते थांबलेत. त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतोय. प्रत्यक्ष पडताळणी न करता हप्ते बंद करण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तातडीने हस्तक्षेप करून पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, तसंच थकीत हप्ते त्वरित वितरित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच राज्याचे मुख्य सचिव यांनाही ईमेलद्वारे निवेदन पाठवण्यात आलं. दरम्यान श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी सचिवा रुचिरा मासम, कार्याध्यक्षा सविता येदूर, समन्वयिका ममता तलकोकुल, खजिनदार गीता भुदत्त, समन्वयिका वनिता सुरम व सुनीता कॅमा आदी उपस्थित होत्या.